जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांचा गेल्या अनेक दिवसापासून विषय चालू होता. त्याचा आता अंतिम आदेश आम्ही जिल्हा परिषदेनं आणि पंचायत समितीनं कळवलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागं एक जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून घेता येईल आणि त्याचबरोबर त्याची संख्येनुसार वाढेल, पण कमीत कमी 5 आणि त्याच्यापुढे 10ला 1 अशा पद्धतीनं स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय आता झालेला आहे. त्यानंतर पंचायत समितीला आपण कमीत कमी 2 किंवा तिथून पुढे 5 सदस्याला एक जिल्हा पंचायत समिती सदस्य स्वीकृत घेता येईल अशा पद्धतीची आदेश आज शासनानं निर्गमित केलेला आहे. आणि आता स्वीकृत सदस्य घेण्याच्या प्रक्रिया खऱ्या अर्थानं आता पुढे जातील. आणि गेल्या अनेक दिवसापासून जो विषय होता की स्वीकृत सदस्य म्हणून अनेकांना काम करण्याची संधी मिळावी, त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतला. आणि आता प्रत्यक्षात स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला आता सुरुवात होईल आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आत सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला